बॉम्बे हायकोर्ट नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. पहा जाहिरात कोणत्या प्रकारची. ऍप्लिकेशन इन द प्रिस्क्राइब फॉर्म आर इन्व्हायटेड ऑनलाईन फॉर्म एलिजिबल कॅन्डिडेट्स, जे पात्र कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन फॉर्म मागवण्यात येत आहे. फॉर वन वॅकंट पोस्ट, एकच पोस्ट आहे, ती आहे जनरल मॅनेजर या पदाची. ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे अँड ऑन द इमोल्युमेंट्स मेन्शन बिलो ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिक. महत्वाचं म्हणजे ही जी पोस्ट असणार आहे ती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आधारित असणार आहे. फायनान्स कमिशन स्कीम. तर पाहू या ठिकाणी पे स्केल पहा किती आहे. फिक्स असणार आहे 57,500 प्लस HRA असणार आहे, प्लस कन्व्हेन्सी अलाउन्स असणार आहे, पियून अलाउन्स असणार आहे, मेडिकल अलाउन्स. टोटल या ठिकाणी पेमेंट्स असणार आहे 76,600. हा पद जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर जरी असला तरी याचं पेमेंट मात्र जास्त आहे मित्रांनो. 76,600 या ठिकाणी फिक्स पेमेंट असणार आहे. पुढे पहा एलिजिबल क्रायटेरिया काय आहे या ठिकाणी. पात्रता क्वालिफिकेशन काय आहे पहा. नंबर 1 आहे मस्ट होल्ड डिग्री ऑफ MBA और ऍडव्हान्स डिप्लोमा इन जनरल मॅनेजमेंट. तुमच्याकडे MBA ची पोस्ट असली पाहिजे, डिग्री असली पाहिजे किंवा डिप्लोमा असलं पाहिजे. कशामध्ये? ऍडव्हान्स डिप्लोमा इन जनरल मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा झालेलं असलं पाहिजे. नंबर 2 मस्ट हॅव 5 years एक्सपिरियन्स ट्रेनिंग इन सिस्टम अँड प्रोसेस मॅनेजमेंट, IT सिस्टम मॅनेजमेंट, HR मॅनेजमेंट और फायनान्शियल मॅनेजमेंट. या सर्वांमध्ये तुमच्याकडे 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. पुढे पहा मस्ट हॅव ऍटलीस्ट 8 year वर्क एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन और रिपोर्टेड इन्स्टिट्यूशन इंडस्ट्री. तुमच्याकडे 8 वर्षाचं या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये काम केल्याचं अनुभव असलं पाहिजे. पुढे पहा मस्ट हॅव पास्ड MSIT. तुमच्याकडे MSIT चं सर्टिफिकेट कंपल्सरी असणं आवश्यक आहे. पुढे पहा काय सांगण्यात आलेलं आहे. प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हू होल्ड डिग्री इन लॉ. परंतु या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याकडे लॉ मध्ये डिग्री झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. पुढे पहा एज लिमिट काय असणार आहे या ठिकाणी. पर्सन हू इज नॉट लेस दॅन 25 years ऑफ एज अँड नॉट मोर दॅन 40 years. असं या ठिकाणी वय असलं पाहिजे की तुमचं 25 पेक्षा खाली आणि 40 पेक्षा वरी तुमचं वय असता कामा नये. ॲज ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन दिस ॲडव्हर्टाइजमेंट, जी काय आपली जाहिरात प्रकाशित झालेली आहे त्या दिवसापासून. आता या ठिकाणी कास्टला या ठिकाणी हे दिलेलं आहे, सूट दिलेले आहे 45 वर्षापर्यंत. पुढे पहा महत्वाचं म्हणजे या ठिकाणी डेट आहे पहा. एलिजिबल कॅन्डिडेट्स ॲज पर डेटेड ॲडव्हर्टाइजमेंट कॅन अप्लाय फॉर्म. 25/6/2024 ते 9/7/2024 पर्यंत तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन काय करू शकता, तुमचा अर्ज तुम्ही भरू शकता. ही जी काय डेट आहे ती क्लोज होणार आहे 9/7/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहील. त्यानंतर ही लिंक पूर्णपणे बंद होईल. अशा पद्धतीने मला ह्या वेबसाईटवर जाऊन तुमचा पूर्ण फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट्स जी काही एक्झाम असणार आहे ती कशा पद्धतीची एक्झाम असणार आहे पहा. या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. द एलिजिबल शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो राइट एक्झामिनेशन टेस्ट ऑफ 200 marks ऑफ 2 hours 15 minutes ड्युरेशन. 2 घंट्याचा या ठिकाणी वेळ असणार आहे आणि ही जी परीक्षा असणार आहे तुमची 200 मार्काची असणार आहे. जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी. विषय पहा जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क्स असतील. रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्क. क्वांटिटी अप्टिट्यूड सेम असेल. इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्क. मराठी लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्क. टोटल जी काय एक्झाम असणार आहे 200 गुणांची ही एक्झाम असणार आहे. मिनिमम पासिंग असणार आहे 50% म्हणजे 100 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागणार आहे. पुढे पहा अजून काय म्हटलेलं आहे. ओनली शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट आफ्टर क्वालिफाईंग रिटर्न टेस्ट वुड बी कॉल्ड फॉर वायवा ऑफ 100 मार्क्स. जर तुम्हाला 100च्या पुढे मार्क असतील तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलवण्यात येतील. या प्रकारची ही संपूर्ण ऍड आहे. ही जाहिरात तुम्हाला घेण्यासाठी किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट घेण्यासाठी रूल्स संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 3-4 लिंक्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही न्यायालयाला लागणारे जे काही महत्त्वाचा डाटा असेल तिथून तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता. तसेच मित्रांनो अपकमिंग न्यायालयाची जी काय भरती येणार आहे ते सर्व अपडेट्स तुम्हाला खात्रीपूर्वक या चॅनलवर मिळत जाईल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा. तसेच कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे, तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्यावर आधारित आपण अपडेट्स घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.